मिताली जेव्हा चपाती करत होती तेव्हा कोणीतरी दरवाजा वाजवला. बिचारी मिताली किचनमध्ये आपल्या हाताला लागलेले पीठ धुवून हात पुसेपर्यंत सतत दरवाजाची कडी वाजत होती. ती सतत बोलत होती, थोडं थांबा, मी येते. आता ह्या वयात ती धावत पळत जाऊन तर दरवाजा उघडू शकत नव्हती. जसा तिने दरवाजा उघडला आणि समोर पाहिलं तर तिची मुलगी रिया दाराबाहेर उभी होती. तेव्हा तिला आश्चर्य वाटलं की काही कळवलं नाही, मी सुद्धा बोलवलं नाही, तरी ही आज इथे. अचानक आपल्या मुलीला पाहून मिताली म्हणाली, यायच्या अगोदर कळवायचं तरी. एकटीच आली आहेस का? जावई बापू आणि मुले कुठे आहेत? मितालीने एकाच वेळी कितीतरी प्रश्न विचारले. तेव्हा रिया म्हणाली, आई, कोणी आपल्या लाडक्या एकुलत्या एक मुलीचं स्वागत असं करतं का? मला तर वाटलं होतं की तू मला अचानक पाहिल्यावर खूप खुश होशील आणि सर्वात आधी मला मिठी मारशील. पण इथे तर उलटच होतंय. तू जगातली पहिली अशी आई असशील की जी आपल्या मुलीला सासरहून आलेली पाहून खुश होण्याऐवजी तिला चिंता पडली आहे. काय ग, मी एकटी येऊ शकत नाही का? प्रत्येक वेळी तुझ्या जावयाला आणि नातवंडांना सोबत घेऊनच यायला हवं का? असे म्हणत रियाने घरात प्रवेश केला आणि आपलं सामान ठेवत म्हणाली, वहिनी, कुठे आहेस? वहिनी, लवकर चहा नाश्ता घेऊन ये, तुझी नणंद आली आहे. तेव्हा तिची आई तिला म्हणाली, सुनबाई घरात नाही, माहेरी गेली आहे. अच्छा, म्हणूनच तू घर सांभाळते आहेस आणि जेवण बनवते आहेस का? तुझ्या सुनेचा तर मोठा थाटच आहे. सासूबाई घर सांभाळतायत आणि सून येण्या अगोदर सर्व जेवण बनवून तयार ठेवते आहे. तिला घरी येऊन काही करण्याची गरजच पडत नसेल. काय नशीब काढलं आहे माझ्या वहिनीने. आणि तिकडे माझी सासू मला एक ग्लास पाणी सुद्धा देत नाही. रियाने टोमणा मारला. तेव्हा तिची आई तिला समजावते आणि म्हणते, बेटा, प्रेम आणि इज्जत मिळवण्यासाठी ते अगोदर आपल्याला समोरच्या व्यक्तीला द्यावे लागते, तेव्हाच ते पुन्हा आपल्याला मिळते. प्रत्येक मुलीला सासरी आपली जागा बनवावी लागते. तिथे सर्व गोष्टी सहज मिळत नाहीत. तू आपल्या सासूकडून एक ग्लास पाण्याची अपेक्षा ठेवतेस की त्यांनी तुला पाणी द्यावे, पण तू तर त्यांची सून आहेस. तू सून असून सुद्धा त्यांना कधी एक ग्लास पाणी दिलं आहेस का? तू लग्नानंतर सासरी अशी राहिलीस तरी किती दिवस? जेव्हा तुझ्या मनाला वाटेल तेव्हा आपली बॅग भरायची आणि सरळ माहेरी यायचं. माहेर आणि सासर एकच शहरात आहे याचा अर्थ असा होत नाही की जेव्हा मनाला येईल तेव्हा माहेरी यायचं आणि हवं तेवढं राहून पुन्हा सासरी जायचं. माहेरी सुद्धा मुलीला मान सन्मान तेव्हाच मिळतो जेव्हा मुलगी सासरचा मान राखून माहेरी काही दिवसांसाठी येत असेल, तरच तिला मान सन्मान मिळतो. असे रोज रोज न बोलावता काही कारण नसताना जर कोणती मुलगी माहेरी येत असेल तर तिची साधी विचारपूस पण कोणी करत नाही. आणि तू माझ्या सुनेचं बोलतेस ना? तू तर माझ्या सुनेची बरोबरी करूच नकोस. ती कधीच बोलावणं आल्याशिवाय माहेरी जात नाही आणि गेलीच तरी तिथल्या कोणत्याही गोष्टीमध्ये ती काही बोलत नाही. ती जेव्हा घरात असते तेव्हा ती मला घरातल्या कोणत्याच कामाला हात लावू देत नाही. आता ही कामं मी माझ्या इच्छेने करत आहे. ती मला काही सांगून गेली नाहीये काम करायला. आपल्या मुलीला आईशिवाय सर्वात चांगलं कोण ओळखू शकतं? मला तुझा स्वभाव चांगल्या प्रकारे माहीत आहे. तुझ्या सासरी सर्व चांगलं आहे. तुलाच त्यांच्यासोबत जुळवून घेता येत नाही.
सासर हे सासरच असतं आणि माहेर हे माहेर. माहेरी आपल्या मर्जीने कामं होत असतात, पण सासरी सर्वात अगोदर सर्वांची मनं जिंकावी लागतात. सर्वांना आपलेसे करावे लागते. त्यासाठी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना प्रेम द्यावे लागते. सर्वांच्या आवडीनिवडी जपाव्या लागतात. प्रत्येकाजवळ प्रेमाने बोलून प्रत्येकाला त्यांच्या घरातील कामात मदत करावी लागते. तेव्हा सर्वजण घरात आलेल्या नवीन सुनेवर प्रेम करू लागतात. तिला आपल्यातील मानतात. तू तर जबाबदारी घ्यायला तयारच नाहीस, म्हणून रोज माहेरी निघून येतेस. इथे येऊन सुद्धा तेच करतेस. आत्ताच बघ ना, घरात पाऊल नाही ठेवलंस तर लगेच वहिनीला ऑर्डर करायला सुरुवात केलीस की वहिनी मला चहा नाश्ता घेऊन ये. ती व्यक्ती घरात आहे की नाही, ती कशी आहे, तिच्या तब्येतीची चौकशी करून मगच पुढील गोष्टी येतात. घरात येणाऱ्या माणसांचा पाहुणचार होतो, पण त्याचे वागणे, बोलणे, येणे समोरील व्यक्तीला आवडत असेल तर. तुझे हे असे वागणे जर मलाच पटत नाही तर तुझ्या सासरच्या माणसांना कसे पटेल? तू बोलतेस माझ्या सुनेचा खूप थाट आहे, तर ती गोष्ट खरी आहे. तिने इथे आम्हा सर्वांची मनं जिंकली आहेत आणि प्रत्येकाच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली आहे. ती रोज रोज तुझ्यासारखी सासरकडील माणसांबरोबर वाद घालून माहेरी जात नाही. म्हणून सासरी आणि माहेरी दोन्ही ठिकाणी तिची इज्जत आहे. जोपर्यंत तिला आपल्या माहेरी बोलावलं जात नाही, तोपर्यंत ती जात नाही. आज आईनेच आपल्या मुलीला तिच्या वागण्यामधील दोष दाखवून दिले, कारण तिला वाटत होते की हिला आत्ताच समजावलं नाही तर तिला ते कधीच लक्षात येणार नाही. तेवढ्यात तिची सून पण घरी आली. तिने रियाला पाहताच ती म्हणाली, अहो ताई, तुम्ही कधी आलात? मला फोन केला असता तर मी लगेच आले असते ना. त्यावर रिया म्हणते, नको नको वहिनी, मी परत जाते. आत्ताच माझ्या सासूचा फोन आला होता. त्यांच्या छातीत दुखतंय. मला परत जावंच लागेल. पुन्हा कधीतरी येईन इकडे राहायला. असं बोलून रिया आपले सामान घेऊन तिथून निघून गेली. तेव्हा तिच्या वहिनीने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण सासूनेच सुनेला आपल्या मुलीला थांबवण्यापासून मनाई केली आणि आपल्या सुनेला म्हणाली, सुनबाई, जाऊ दे तिला. अगोदर आपले घर सांभाळू दे. त्यानंतर तिला माहेरी येऊ दे. तू सुद्धा कोणी बोलावलं नाही तर तुझ्या माहेरी जातेस का? तेव्हा सून सुद्धा समजून गेली की आपल्या सासूबाईंनी त्यांच्या मुलीला जीवनाचा धडा शिकवला आहे. तेव्हाच ती दरवाजातून उलट्या पावलाने निघून गेली. बरेच दिवस झाले रियाचा फोन नाही आला. ती माहेरी सुद्धा नाही आली. म्हणून तिच्या आईने तिला फोन केला, तर सुरुवातीला कोणी फोन उचलला नाही. मग पुन्हा थोड्या वेळाने फोन केल्यावर फोन उचलला, पण रियाने नाही तर तिच्या सासूने फोन उचलला. तेव्हा मितालीने त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मग दोघींच्या गप्पा चालू झाल्या. तेव्हा मध्येच रियाच्या सासूने तिच्या आईचे आभार मानले. तेव्हा अचानक त्यांच्या अशा बोलण्याने मितालीला काही समजलेच नाही. म्हणून तिने पुन्हा विचारले, तुम्ही अजून कोणाशी तरी बोलत आहात का? तर त्या म्हणाल्या, नाही. मग तुम्ही कोणाचे आभार मानतायत? तेव्हा त्यांनी सांगितले, तुमची रिया आता खूप समजूतदारपणे वागत आहे. सर्वांना आपलेसे करून घेते. सर्वांच्या आवडीचे पदार्थ बनवून खायला देते. घरात खूप आनंदी वातावरण आहे. कोणताही वाद नाही किंवा अबोला नाही. अगदी गोकुळ झाले आहे हो माझे घर. म्हणून मी तुमचे आभार मानते. तुमच्या मुलीच्या चांगल्या वागण्याने हे दिवस आम्हाला पाहायला मिळाले. आम्ही खूप धन्य झालो. अगोदर आम्हाला तिच्याकडून कोणतीच अपेक्षा नव्हती, पण तुम्ही तिला समजावून सांगितले आणि तिच्या वागण्यात बदल झाला. आज त्याच रियाला माहेरी येणे दूरच, पण फोनवर बोलायला सुद्धा वेळ मिळत नव्हता. एवढी ती आपल्या संसारात व्यस्त होऊन गेली होती. मित्रमैत्रिणींनो,
सर्वच आईंनी जर आपल्या मुलींना असे समजावून सांगितलं आणि त्यांना ते पटवून दिलं तर कोणत्याही घरात वादविवाद होणार नाहीत आणि कोणतीही घरं तुटणार नाहीत, विभक्त होणार नाहीत. मिताली आपल्या मुलीबरोबर जे काही वागली ते बरोबर होतं का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.